ज्या दिवशी तो दुर्दैवी अपघात घडला त्या दिवशी पहिला कॉल किती वाजता तुम्हाला आला? मी दिल्लीचं अधिवेशन सुरू होणार म्हणून गेले होते मी. आणि सकाळी आम्ही तयार झालो. पार्थ हे तिथे होता आणि तो आणि मी आम्ही ब्रेकफास्टला जाणार होतो. सकाळी 8ची वेळ असेल. तर माझ्या पीएनचा फोन आला, दादांच्या पीएनचा फोन आला की दीदी काहीतरी आम्ही एअरपोर्टवर आलो, काहीतरी चुकीचं आहे. आणि तो एकदम त्यांनी फोन बंद केला. आणि मग पार्थ होता तिथे. पार्थने परत त्याला फोन लावला तर तो फोन उचलत नव्हता. नंतर मग थोड्या वेळाने उचलला आणि तो धावत होता. मग ते धावत रडत म्हटलं की काहीतरी चुकीचं झालंय, खूप काहीतरी वाईट असं झालंय असं वाटतंय. तर पार्थ म्हणाला की तू काय करू नकोस, तू फक्त काय झालंय ते दाखव त्या व्हिडिओ कॉल करून. आणि त्या क्षणीच त्याने दाखवल्यानंतर फक्त धूर दिसत होता, मला काहीच नाही. आणि सगळी माणसं ओरडत पळत होती. म्हणजे ते आम्हाला जे ऐकायला ते. आणि काय झालंय हे माहिती ऐकायचं सुद्धा नव्हतं मला. कारण सकाळीच दादा जाताना मी फोनवर बोलले होते त्यांच्याशी विमानात, म्हणजे एअरपोर्टला जाताना. मी फक्त फोन केल्यानंतर फक्त म्हणाले की मी घाईत आहे, मी परत तुला बारामतीलाच चाललोय, बोलतो. आणि पुढचं मग काय सगळंच तुम्ही लगेच बारामतीला आला तर ते स्पेशल विमान? नंतर तिथून सगळं ताईंनी अरेंज केलं. म्हणजे आलो तेव्हा काहीच कळत नव्हतं खरं तर. सगळ्याच गोष्टी इतकं भयानक होतं की अजूनही मला खरं वाटत नाही. असा प्रसंग